जय जय रघुवीर समर्थ. मनाच्या श्लोकांची उजळणी यामध्ये आज आपण श्लोक 192 पाहणार आहोत. मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, तुझे वीण ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण ते हीन दृष्टांत पाहे, तेथे संग निसंग दोन्ही नसाहे. जय जय रघुवीर समर्थ. परमात्मा कसा आहे, त्याचं स्वरूप कसं आहे हे सांगताना समर्थ म्हणतात, मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे. अर्थात तो जो परमात्मा आहे त्याचं रूप आपल्याला कळत नाही, त्याचं आकलन आपल्याला होत नाही. कारण ते रूप कसे आहे तर ना ढळे, म्हणजे ते कधीही आपल्या जागेवरून ढळत नाही, हालत नाही, बदलत नाही. ते स्तब्ध आहे, शांत आहे, निश्चल आहे. तिथे द्वैताची भावना नाही आणि म्हणूनच ते आपल्याला कळत नाही. कारण आपल्या मनामध्ये सदैव द्वैत चालू असते. आपल्याला अशाच गोष्टी कळतात ज्यामध्ये परिवर्तन होते, ज्या आपल्या डोळ्याला दिसतात. आपल्याला अदृश्य गोष्टी कळत नाहीत, दृश्य मात्र कळतात. परंतु परमात्मा हा तर असा आहे जो आपल्या दृश्याच्या पलीकडे आहे आणि म्हणूनच तो आपल्याला कळत नाही. आपला स्वभाव असा आहे की आपल्याला जिथे द्वैत आहे तिथेच तेच आपल्याला समजते. वेगळेपणाशिवाय अर्थात द्वैताशिवाय आपल्याला त्या वस्तूचं आकलन होत नाही. परंतु परमात्मा हा तर एकच आहे आणि तो एकच असल्यामुळे आपल्याला कळतच नाही. पुढे समर्थ म्हणतात, दुजे विन ते ध्यान सर्वोत्तमाचे. अर्थात आपल्याला जर त्या परमात्म्याला जाणून घ्यायचे असेल तर त्याचं आपल्याला ध्यान करावं लागेल. आपल्याला दृश्य वस्तूचं ध्यान करायची सवय आहे. परमात्मा हा तर अतींद्रिय आणि अतिशय सूक्ष्म आहे, त्यामुळे त्याचे ध्यान वेगळेपणाने करता येत नाही. त्याचं ध्यान जर करायचं असेल तर ते त्या परमात्म्याशी एकरूप होऊनच करावे लागेल. कबीरदासजीने आपल्या एका दोह्यामध्ये म्हटलेलं आहे, लाली मेरे लाल की जित देखो तिथ लाल, लाली देखन मैं गया, मैं भी हो गया लाल. या ठिकाणी लाल शब्दाचा अर्थ आहे भगवान. कबीरदासजी म्हणतात, मी त्या परमात्म्याला शोधायला निघालो, पण तेव्हा मला तो सर्व ठिकाणी तो दिसू लागला. सर्वत्र त्याचंच प्रेम मला दिसू लागलं आणि त्याला शोधता शोधता मी स्वतः लाल अर्थात भगवान झालो. म्हणजे काय की मी आणि भगवान एकच आहोत. आत बाहेर सर्वत्र तोच परमात्मा भरलेला आहे. म्हणजे काय तर त्या परमात्म्याचं जर ध्यान करायचं असेल तर आपल्याला त्याच्याशी एकरूप व्हावे लागेल. वेगळेपणा राहिला तर तो आपल्याला समजणार नाही. पुढे समर्थ म्हणतात, तया खून ते हीन दृष्टांत पाहे. अर्थात असा हा परमात्मा जो आपल्या मनाला कळत नाही, त्याला जर एखाद्या खुणेने दाखवू म्हटले किंवा त्याला समजून घेण्याकरता एखादा दृष्टांत देऊ म्हटले तर सारे दृष्टांत, सारे संकेत त्या स्वरूपाची कल्पना देण्यासाठी अपुरे पडतात. खरं तर त्या परमात्म्याला जर समजून घ्यायचं असेल तर आपण संतांच्या वचनातून त्याला जाणून घेऊ शकतो. कारण संत हे त्या पदापर्यंत पोहोचले आहेत, त्यांनी त्याचा अनुभव घेतला आहे. कारण परमात्मा हा अनुभवाचा विषय आहे, समजण्याचा नाही. त्याचं आकलन अनुभव आल्याशिवाय माणसाला होत नाही. आपण जेव्हा त्याच्याशी एकरूप होऊ तेव्हाच वेगळेपण दाखवायला
भाषा किंवा वाणी उरणारच नाही. आपली वाणी तिथे अपुरी पडेल. परमात्म्याचं स्वरूप आहेपणा आणि नाहीपणाच्या पलीकडे असल्यामुळे मानवी कल्पना तिथे कमी पडतात. पुढे समर्थ म्हणतात, तेथे संग निस्संग दोन्ही न साहे. अर्थात परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी संगही नाही आणि निस्संगही नाही. संग म्हणजे काय? आपल्याला दृश्य जगाविषयी असलेली आसक्ती, आणि निस्संग म्हणजे जगाबद्दल असलेली अनासक्ती. पण त्या परमात्म्याविषयी आपण आसक्ती आणि अनासक्ती दोन्हीही ठेवू शकत नाही. कारण तो परमात्मा संग आणि निस्संग या दोन्हीच्याही पलीकडे आहे. म्हणून त्याला जर जाणून घ्यायचे असेल तर त्याच्याशी एकरूपच व्हावे लागेल. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की जोपर्यंत द्वैत आहे तोपर्यंत आपण त्याचं ध्यान करू शकत नाही. तुकाराम महाराजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे, देव पाहाया गेलो आणि देवची होनी ठेलो. अर्थात जोपर्यंत मी देवाला पाहायला जातो असे आपण म्हणतो, याचा अर्थ असा की मी आणि भगवंत दोन आहोत. अजून मी देवमय झालो नाही. पण जेव्हा देवाला पाहिलं तेव्हा माझी वाणीच खुंटली. मी शब्दात त्याचं वर्णन करूच शकत नाही. त्या ठिकाणी माझा सर्व अहंकार गळून पडला. जे मला दिसलं तोच मी होऊन गेलो. मी वेगळा बघणारा कुणी उरलोच नाही. त्याच्याशी एकरूप होऊन गेलो. आणि समर्थ या श्लोकामध्ये आपल्याला हीच गोष्ट समजून सांगत आहेत की मना ना कळे ना ढळे रूप ज्याचे, दुजे विन ते ध्यान सर्वोत्तमाचे. तया खूण ते हीण दृष्टांत पाहे, तेथे संग निस्संग दोन्ही न साहे. जय जय रघुवीर समर्थ.